नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्यातील पवन मावळातील आपटी ग्रामपंचायत हद्दीमध्ये धोंडीबा बाबू गोरे यांचं पूर्वाश्रमीचं घर आहे। हे घर परस्पर धनिकाच्या नावावर करण्यात आलेलं आहे आणि त्या धनिकाच्या नावावर घर केल्यापासून 1 वर्ष झालं। हे धोंडीबा बाबू गोरे मावळ पंचायत समिती समोर धाव घेतात, पण अद्यापही विस्तार अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील, BDO असतील यांना जाग येत नाही। शेवट त्यांनी पर्याय शोधलेला आहे, जर माझं काम झालं नाही तर मी काय करणार आहे। तर प्रत्यक्षात आम्ही त्यांच्याकडे जाणून घेणार आहे। धनिकाच्या नावावर घर करण्याचा हा प्रताप ज्या ग्रामसेवकांनी केलेला आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। तर या ठिकाणी हे ग्रस्त आहेत, काय झालेलं आहे आणि काय सांगाल? आज 1 वर्ष झालं माझ्या नावावरचं घर ह्या ग्रामसेवकांनी काय केले, ग्रामपंचायतीने एक ऋतिका राजकुमार कपूर यांच्या नावी ते करून दिले। आता 1 वर्ष झालं मी पंचायत समितीला खेपा घालतोय, ना कुणी माझी दखल, कुणी विस्तार अधिकारी नाही घेत, BDO नाही घेत की ग्रामसेवक नाही घेत। मी आमदार साहेबांकडे सुद्धा 4 वेळा जाऊन खेपा घातल्या। आमदार साहेबांनी बोलून घेतलं की तिथे ती म्हणतात आम्ही देतो करून, हिथं आलं की ये सोमवारी ये मंगळवारी ये असं मला आजच कंप्लीट 1 वर्ष झालं। आता शेवटी माझी ह्याच्यामुळं मी एक मोलमजुरी करीत असताना एका मालकाकडे कामाला होतो, तिथली माझी नोकरी बी गेली। 2 वेळा मला ह्या हवेला माझा ॲक्सिडेंट झाला, तरी ह्या लोकांना त्याची दखल नाही। आणि आज इथं आलो की ती मला तिकडून उडवडीचं धंदे दाखवतात। शेवटी आता माझ्याकडे ह्या पुढे काही पर्याय राहिलेला नाही, म्हणून शनी मी आज तुमचे कागद दाखवा। मुळामध्ये या ठिकाणी हे जे यांच्या नावावर असलेलं घर हा यांचा पूर्वीचा आटा आहे। हे धोंडीबा बाबू गोरे, त्यानंतर त्यांचं घर जे आहे सद्यस्थितीला ऋतिका राजकुमार कपूर यांच्या नावे करण्यात आलेला आहे। यावरचा वारंवार सगळ्यांना पत्र व्यवहार केलेला आहे, अद्याप यांना न्याय भेटत नाहीये। ग्रामसेवकाचा हा जो गलतान कारभार आहे, एकाची प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावावर केली तरी कशी, आणि केली तर केली धनिकाच्या नावावर केलेली आहे। आणि धनिक स्वतःहून पत्र देते की या घराशी, या प्रॉपर्टीशी माझा काही संबंध नाही, तरी अद्यापही त्यांचं घर हे त्यांच्या नावावर नसल्यामुळं काय, घर तुमच्या नावावर नसल्यामुळं काय काय त्रास होतोय तुम्हाला? अहो, झोप लागत नाही, रात्रात त्या विचार येतोय, असं वाटतंय की काहीतरी झेर खाऊन मरावं, म्हणून त्यासाठी मी हे झेर इथं आणलेलं आहे। हे झेर खाऊन शनी मरण मी। तर हा जो व्यक्ती आहे, या व्यक्तीने रोगर नावाचं विष आणलेलं आहे। जोपर्यंत त्याचं काम होत नाही तोपर्यंत मावळ पंचायत समितीच्या या दालनामधनं बाहेर जाणार नाही असं सांगण्यात येत आहे। जर अन्याय झालेल्या व्यक्तीला जर लवकर न्याय भेटत नसेल तर शेवटी पर्याय काय आहे, तर या ठिकाणी रोगर, पण रोगर पिऊन तुमचा प्रश्न मिटणार नाही। तुम्ही BDOंना भेटून या ठिकाणी त्यांच्याकडनं काम करून घेतलं पाहिजे। आज 8 महिने झालं मी त्यांना भेटतोय, त्यांना अर्ज दिले, त्यांनी सुनावणी लावली, सुनावणी झाली, पण हा जो वजरे ग्रामसेवक आहे तो हा ऐकतच नाही। वजरे संतोष हुजरे, हा, तो ऐकतच नाही। आता ही लोक म्हणतात आम्ही पत्र काढले त्याला, आम्ही नोटीस दिले त्याला, मग एवढं केले मग तो का ऐकत नाही तुमचं? त्याने ऐकायला पाहिजे ना तुमचं। तर त्याला आता न पर्याय म्हणून शनी आता आम्ही हे घेणार आहे झेर। तर या ठिकाणचे जे हे गरीब कुटुंबातील व्यक्ती आहे, मोलमजुरी करून त्यांचं घर चालवतात, पण आज वर्ष झालं या ठिकाणी त्यांचं घर धनिकाच्या नावावर केले, ते स्वतःच्या नावावर करण्यासाठी वारंवार विनंती करतात। आणि ग्रामसेवक संतोष हुजरे जे आहेत याकडे दुर्लक्ष करतात असा आरोप आहे। तर BDO त्या ग्रामसेवकावर काय कारवाई करणार आहे आणि ज्यांचं घर हे धनिकाच्या नावावर केले ते त्यांच्या नावावर कधी करणार, याकडे या गोरे कुटुंबाचं लक्ष लागलेलं आहे। तर बघूयात या धोंडीबा बाबू गोरे यांचं घर त्वरित त्यांच्या पूर्वीसारखं त्यांच्या नावावर कधी होतंय का, त्यांना या विषाला
जवळ करण्याची वेळ येते याकडे लक्ष लागलेले आहे. प्रशासन आता तरी खडबडून जागे होऊन या ठिकाणी धोंडीबा बाबू गोरे यांचं जे घर रितिका राजकुमार कपूर या धनिकाच्या नावावर केले ते पूर्वरत त्यांच्या नावावर होतंय का त्यांना मानसिक त्रास दिला जातोय याकडे लक्ष आहे. BDO काय करतात आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.